आणि आता लोकसभेचा धुरळा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संविधान मान्य आरक्षणाला संघाचं समर्थन, विरोध नाहीये समाजामध्ये जातीयवाद आणि आरक्षणाची जोपर्यंत गरज तोपर्यंत संघाकडून आरक्षणाला समर्थन, मोहन भागवतांचं वक्तव्य आहे। आता आरक्षणावरून कुणालाही विनंती करणार नाही, पण आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आणि सर्व 288 जागा लढवणार, मनोज जरांगेंचा इशारा। महाराष्ट्रात उद्या आणि मंगळवारी मोदींच्या 6 सभा, सोलापूर, सातारा, पुणे, माढा, धाराशिव, लातूरमध्ये मोदींच्या सभा। पुण्यातील सभेला अमित ठाकरे उपस्थित राहतील। जेवढे पाहुणे येतील त्यांचं तुतारी वाजवून स्वागत करू, मोदींच्या उद्याच्या पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळेंचा टोला। तर माझ्या लोकसभा मतदारसंघाकडे सगळीकडेच MIDC आहेत, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उत्तर। धुळ्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे उपस्थित राहतील। आपच्या जेल का जवाब हम वोटों से देंगे या गाण्यावर निवडणूक आयोगाची बंदी। ईडी, CBIच्या प्रमुखांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप। रत्नागिरी, सिंधुदुर्गचे वंचितचे उमेदवार मारुती जोशींना नोटीस। निवडणूक आयोगाच्या खर्च नियंत्रण समितीला त्रुटी आढळल्यानं नोटीस। 48 तासात सुधारित अभिलेख सादर करण्याचे आदेश। निलेश लंकेंच्या सभेच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो टाकल्यामुळे वाद निर्माण झाला। आचारसंहिता भंग केल्याची भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार।